धन्य ते अरण रत्नाची खान, 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 जन्मला निधान सावतात, जन्मला निधान सावतात, सावता सागर प्रेमाचे आगर, सावता सागर प्रेमाचे आगर, जन्मला सावता सागरा प्रेमाचे आगारा, सावता सागरा प्रेमाचे आगारा, घेतला अवतार माळिया घरी घेतला, घेतला अवतार, घेतला अवतार माळिया घरी
सावता सागर प्रेमाचे आगर सावता सागर प्रेमाचे आगर प्रेमाचे आगर प्रेमाचे विठ्ठल 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 धन्य ते अरण रत्नाचे खान धन्य ते अरण रत्नाचे खान जन्मला निधान सावता तो सावता सागर प्रेमाचे अगर घेतला अवतार माणिया घरी धन्य त्याचे माता धन्य त्याचा पिता धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला वंश उद्धारिला माणियाचा सावता सागर प्रेमाचे अगर घेतला अवतार माणिया घरी पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दोसरे चरण संताचे या ज्यांच्या कृपादाने कथेचा करो प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकाम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं सर्वेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यासयुगं मुखे अस्ति वेदान्त शास्त्रार्थ नितिं नमो नारायण गिरिजे परब्रह्म स्वरूपं दृष्टवा तवद सुखदहस्य वदनं भवते सकल पापनाशनं संतोषयति मधु मधुरावाणी
सोमेश्वर गिरे मनसा स्मरामि अवतार घेतला जगिता पीतिरे गुरुसेवा साधना गोदा तटे करे मोक्षो जना उद्धरि धरोने करे नित्यानमितो सद्गुरु श्री राम गिरे जय गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मन्त्रमूलं गुरुवाक्यमोक्षमूलं गुरुकृपाम् अखण्डनन्दबोधाय शिष्यसन्तापहारिणे सच्चिदानन्दरूपाय रामाय गुरवे नमः समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदं जगन्निहितपाणिमण्डनं मण्डनानं तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये धन्यते अरानरत्नाचे खान जनमला निधान सावतातो सावता सागर प्रेमाचे अगर घेतला अवतार माणिया घरी विठला 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 कुंडली गवरला हरी विठल गिरी महाराज की जय गिरी महाराज की जय महाराज की जय विठला 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 प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता घेतलेला भंग भक्त श्रेष्ठ नामदेव महाराजांचा चार चरणाचा अभंग आपण सेवेकरता घेतलेला आहे। या अभंगामध्ये भक्त श्रेष्ठ नामदेव महाराज संत शिरोमणी सावता महाराजांचं वर्णन करतात। विठला 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 सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं उचित असा की योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराजांच्या कृपेने ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांच्या आशीर्वादानं त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाचे हृदय सम्राट हिंदू धर्म रक्षक गुरुवर्य महंत स्वामी सद्गुरु श्री श्री रामगिरीजी महाराजांच्या कृपाशीर्वादानं संत सकल महात्म्या महापुरुषांच्या कृपेने पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने या ठिकाणी संत शिरोमणी सावता महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने असणारा हा आजचा सेवेचा योग आहे। 730 वर्ष 730वी असणारी ही पुण्यतिथी आहे आणि पुण्यतिथीचं असणारं हे पर्व आहे। आज पुण्यतिथी आहे सावतोबांची असणारी पुण्यतिथी आणि त्या पुण्यतिथीच्या निमित्ताने असणारी ही सेवा समस्त ग्रामस्थ गोंडेगावकर त्याचप्रमाणे संत शिरोमणी सावता महाराज मित्रमंडळाच्या वतीने सावता महाराजांच्या भक्त परिवाराच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी संत शिरोमणी सावता महाराजांची पुण्यतिथी साजरी होते आणि म्हणून दरवर्षी सावता महाराजांची पुण्यतिथी होत असते आणि म्हणून समस्त ग्रामस्थ मंडळीला धन्यवाद। श्री संत शिरोमणी सावता महाराज मित्र मंडळाला धन्यवाद, तरुण मंडळाला धन्यवाद, ज्येष्ठ मंडळ, तरुण मंडळ, महिला मंडळ, भजनी मंडळ, गायक वादक मंडळ सर्वांना धन्यवाद। विठला विठला सर्व भजनी मंडळाकरता जोरदार टाळ्या वाजवा। आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालात। सर्व भजनी मंडळ, महिला भजनी मंडळ, ज्येष्ठ भजनी मंडळ, सद्गुरु गंगागिरीजी महाराज भजनी मंडळ, भजनी मंडळाला कोटी कोटी धन्यवाद।
त्याचप्रमाणे या ठिकाणी मृदुंगाचार्य हरिभक्तपरायण आमचे ज्येष्ठ गुरुबंधू अशोकजी महाराज ठेंग या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांना देखील धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे कैलास बाबा आहे, विजू नाना आहे, ही असणारी सर्व मंडळी आहे. आणि म्हणून ज्यांची सुंदर असणारी संशिष्टीम आहे श्याम भाऊ, त्यांना देखील धन्यवाद. समस्त ग्रामस्थ मंडळीला धन्यवाद. संत शिरोमणी सावता महाराज मित्रमंडळाला धन्यवाद. आपण या ठिकाणी सावतोबाची पुण्यतिथी करतोय. सुंदर असणारं आयोजन नियोजन गेल्या 2 दिवसापासून या ठिकाणी या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण कार्यक्रम करतोय. मुकुंददादाला विचारलं, हरगुडे यांच्या तिथं तात्यांच्या श्राद्धाला आलो होतो, त्यांना विचारलं काही पुण्यतिथी आहे का नाही वातावरण. त्यांनी सांगितलं महाराज काही अंदाज दिसना, फोन तर काही येईना, तारीख घ्यावा तिकून आडपासा. पण नाही लाजाने आता मी तारीख घेऊन टाकली म्हणे खैरीला. आणि म्हणून या ठिकाणी आपण सुंदर असणारं नियोजन या ठिकाणी करताय. आणि सावता महाराजांची पुण्यतिथी झालीच पाहिजे, कारण संत महात्म्या महापुरुषाच्या पुण्यतिथीने आपली असणारी संस्कृती आणि संस्काराचा जो आपल्याला विसर पडतो तो विसर पडू नये म्हणून गावामध्ये संत महापुरुषांच्या पुण्यतिथी होणं आवश्यक आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि म्हणून सुंदर असणारं आयोजन नियोजन या ठिकाणी तरुण मंडळांनी केलेलं आहे. कार्यक्रम झाल्यानंतर आपल्याला सर्वांना आहे ना महाप्रसाद आहे, प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जायचं नाहीये. आणि म्हणून सर्व तरुण मंडळाला धन्यवाद. सद्गुरु गंगागिरीजी महाराजांच्या परंपरे प्रेम करणारी सर्व आपण मंडळी आहात. ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांचं कथा कीर्तन श्रवण केलेली मंडळी आपण आहात, जाणते मंडळी आहात. आणि म्हणून या ठिकाणी सर्व ज्येष्ठ मंडळी सर्व तरुण मंडळाला या ठिकाणी धन्यवाद. आज संत शिरोमणी सावता महाराजांची 730वी असणारी ही पुण्यतिथी आहे. सावतोबांची पुण्यतिथी श्री क्षेत्र अरणगाव, तालुका महाडा, जिल्हा सोलापूर या ठिकाणी सावता महाराजांनी आजच्या दिवशी म्हणजे आषाढ वद्य चतुर्दशीला, बरं का, आषाढ वद्य चतुर्दशीला संत शिरोमणी सावता महाराजांनी श्री क्षेत्र अरणगावामध्ये जिवंत म्हणजे संजीवनी समाधी घेतली. त्रयोदशीला नामदेव महाराज समाधीस्थ झाले आणि चतुर्दशीला सावतोबा समाधीस्थ झाले. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि म्हणून या ठिकाणी महाराज सावतोबाचा जन्म झाला अरणगावामध्ये, माळी कुटुंबामध्ये. सावतोबाच्या आजोबाचं नाव दैवी माळी. दैवी माळी हे अरणगावचे नाहीये मूळ, परंतु काही कारणास्तव हे दैवी माळी अरणगावामध्ये त्यांचं वास्तव्य झालं आणि त्या ठिकाणी ते राहू लागले. पिढी जात असणारा पांडुरंग परमात्म्याची असणारी वारी, भजन कीर्तन, वारकरी संप्रदायाचा परमार्थ, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ. आणि म्हणून त्यांच्या उदरी 2 मुलांचा जन्म झाला. एक झाले परसोबा आणि दुसरे झाले डोंगरोबा. दैवी बाबा नंतर वारीची परंपरा, वारीची जबाबदारी, वारकरी संप्रदायाच्या परमार्थाची जबाबदारी ही परसोबाकडे आली. मूळतः पांडुरंगाचे भक्त दैवी माळी. अरणगाव जवळ आहे पंढरपुरापासून आणि म्हणून पंढरपूरला इथून आपल्याला जाता येईल, आपलं कामही करता येईल, याच उद्देशाने दैवी माळी या ठिकाणी अरणगावामध्ये येऊन राहू लागले. कारण अरणगावामध्ये अनेक संत महात्मे महापुरुष हे सावतोबाच्या अगोदर जन्माला आलेले आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी इथं भक्त जन्माला येतात, तिथं आपण राहायला काही हरकत नाही. इथून पांडुरंगाची वारी आपल्याला करता येईल. आणि म्हणून सावतोबाचे असणारे आजोबा म्हणजे दैवी माळी हे अरणगावामध्ये वास्तव्य केलं. त्यानंतर त्यांना 2 पुत्र झाले, एक परसोबा दुसरे डोंगरोबा. दैवी बाबा त्यांचं देहावलोकन झाल्यानंतर ही वारीची परंपरा परसोबांनी सांभाळली आणि परसोबाच्याच उदरी संत शिरोमणी सावतोबाचा जन्म झाला. विठ्ठला 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 विठ्ठला. अरणगावामध्ये
संत शिरोमणी सावतोबा जन्माला आले. किती साली? इसवी सन 1250 साली सावतोबाचा जन्म झाला. आणि 12 जुलै बरं का, 12 जुलै 1295 ला श्री क्षेत्र अरणगावामध्ये सावतोबा समाधीस्थ झाले. विठ्ठल 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 विठ्ठल. 1250 ला जन्म झाला आणि 1295 ला समाधीस्थ झाले. किती वर्ष राहील? 45 वर्षाचा कार्यकाल गेला महाराज. जगद्गुरु तुकोबरा या मृत्यूलोकामध्ये आले. 42 वर्ष राहिले. माऊली ज्ञानोबरा या मृत्यूलोकामध्ये आले. 21 वर्ष राहिले. आणि संत शिरोमणी सावता महाराज या मृत्यूलोकामध्ये जन्माला आले आणि 45 वर्ष या मृत्यूलोकामध्ये राहिले, वास्तव्य केलं. आणि या समाजाला महाराज संत शिरोमणी सावता महाराजांनी कर्तव्याची आणि कर्माची शिकवण समाजाला दिली. सावतोबाच्या जीवनामध्ये सावतोबांनी जर कशाला महत्व दिलं असेल तर ते कर्माला दिलं. सावतोबाने महत्व दिलं असेल तर ते स्वतःच्या कर्तव्याला दिलं. कर्तव्य आणि कर्म हीच असणारी भक्ती, हीच असणारी भगवंताची पूजा, हीच असणारी खरी अर्थाने ईश्वर पूजा, ही शिकवण देणारे सावतोबा. विठ्ठल 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 विठ्ठल. सावतोबा कधी पंढरपूरला पांडुरंगाच्या भेटीला गेलेच नाही महाराज. कारण कर्म आणि कर्तव्य ही त्या पांडुरंगाची पूजा आहे, ईश्वराची पूजा आहे. ही शिकवण सावतोबाने दिली. आणि म्हणून सावतोबा आपल्या कर्मावर आणि कर्तव्यावर निष्ठा ठेवून होते महाराज. जो स्वतःच्या कर्तव्यावर निष्ठा ठेवतो आणि जो कर्मावर निष्ठा ठेवतो स्वतःच्या, त्याला सावतोबा म्हणतात महाराज. आणि ते सावतोबा जन्माला आले अरण गावामध्ये. म्हणून ती असणारी भूमी जिथं संत जन्माला येतात तो देश पावन आहे महाराज. पवित्र तो देश तेथे हरीचे दास जन्म घेते. तेथे हरीचे दास जन्म घेते. तेथे हरीचे दास जन्म घेते. तेथे हरीचे दास. हे पवित्र कुळा पावन पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. जिथं संत जन्माला येतात, हरीचे दास जन्माला येतात, तो देश पावन आहे. ते कुळ पवित्र आहे ज्या कुळामध्ये संत सावतो महाराजांचा जन्म झाला महाराज. म्हणून जिथं सावता महाराजांचा जन्म झाला आणि जिथं कर्तव्य आणि कर्मावर निष्ठा ठेवून सावतोबांनी आपल्या वयाचे 45 वर्ष आपलं कर्तव्याचं पालन करत असताना पांडुरंगाची भक्ती केली. आणि महाराज अरण गावामध्ये सावतोबा समाधीस्थ झाले. म्हणून ती रत्नाची खाण आहे. म्हणून महाराज नामदेव महाराज त्यांच्या असणाऱ्या जन्मभूमीचं वर्णन करत असताना त्या भूमीला, त्या गावाला धन्यता देतात प्रथम चरणामध्ये. धन्य ते अरण रत्नाची ती खान. 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 धन्य ते रत्नाची खान. धन्य ते रत्नाची खान.
धन्य ते अरण रत्नाची खान धन्य ते अरण रत्नाची खान जन्मला निधाना सावता तो जन्मला निधाना सावता तो सावता सागर प्रेमाचे आगार सावता सागर प्रेमाचे आगार सावता सागर प्रेमाचे आगार सावता सागर प्रेमाचे आगार जन्मला निधान सावता तो जन्मला निधान सावता तो सावता सागर प्रेमाचे आगार सावता सागर प्रेमाचे आगार सावता सागर प्रेमाचे आगार सावता सागर प्रेमाचे आगार धन्य ते अरण रत्नाची खान जन्मला निधान सावता तो. नामदेव महाराज म्हणतात ते अरणगाव धन्य आहे. त्या असणाऱ्या अरणगावामध्ये रत्नाच्या खाणीमध्ये एक रत्न जन्माला आलं. त्या रत्नाचं नाव आहे सावतोबा. धन्य ते अरण रत्नाची खान. अगोदरच अरणगाव हे रत्नाची खान आहे. या अरणगावाने कितीतरी रत्न म्हणजे कोणते रत्न? नवरत्न नाही, भक्तरूपी रत्नाची खान अरणगाव आहे. आणि त्या रत्नाच्या खाणीमध्ये महाराज सावतोबा सारखे एक रत्न पुन्हा जन्माला आले. म्हणून संत महापुरुषा मृत्यू लोकामध्ये जन्माला येतात. भगवंत या मृत्यू लोकामध्ये जन्माला येतो आणि तुम्ही आम्ही या मृत्यू लोकामध्ये जन्माला येतो महाराज. परंतु तुम्ही आम्ही जन्माला आल्यानंतर तुमचा आमचा मृत्यू झाल्यानंतर तुमचं आमचं होतं श्राद्ध विधी. देव जन्माला येतो, देवाची होती जयंती आणि संत महात्म्या महापुरुषांची होती पुण्यतिथी. मग संतांची पुण्यतिथी होते, भगवंताची जयंती होते आणि जीवाची श्रद्धादी विधी होतात महाराज. मग भगवंताची जयंती साजरी केल्या जाते, त्याप्रमाणे संतांची पुण्यतिथी केली जाते. का संतांची पुण्यतिथी केली जाते? संतांची जयंती का केली जात नाही? जो आयुष्यभर पुण्य करतो म्हणून त्याची पुण्यतिथी केली जाते. विठ्ठला 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 जन्मला निधान सावता तो. सावता महाराज जन्माला आले. साव अधिक ता काय अर्थ आहे त्याचा? हा भाववाचक शब्द आहे. सावता हा कोणी मनुष्याचं नाव जरी असलं पण हा शब्द भाववाचक आहे. मग इथं जेवढे बसलेले आहे तेवढ्यांपैकी किती जण सावता आहे माहिती तुम्हाला? माहिती? आपण काय म्हणतो, आबा माहिती तुला सावी म्हणजे काय? साव शब्दाचा अर्थ आहे खरं. साव शब्दाचा अर्थ आहे चारित्र्यवान. जो चारित्र्यवान आहे तो सावता आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. तुम्हाला जर सावता बनायचं असेल तर चारित्र्यवान बना. सावतोबाच्या नावामध्येच चारित्र्यवान लपलेला आहे. सावतोबा चारित्र्यवान आहे म्हणून सावतोबा आहे. आपल्याला सुद्धा सावतोबा बनता येईल ना महाराज. ज्या दिवशी आपण खरं वागू, ज्या दिवशी आपल्या अंतकरणामध्ये प्रेम निर्माण होईल, ज्या दिवशी आपल्या अंतकरणामध्ये सभ्यता निर्माण होईल, ज्या दिवशी आपल्या अंतकरणामध्ये सत्य प्रगट होईल, ज्या दिवशी आपल्या अंतकरणामध्ये आपण चारित्र्यवान ज्या दिवशी बनू त्या दिवशी आपण सावतोबा बनू. आणि ज्या दिवशी तुम्ही चारित्र्यवान बनाल त्या दिवशी तुमच्या हृदयामध्ये पांडुरंग लपायला जागा मागेल. विठ्ठला 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 विठ्ठला. तुमच्या हृदयामध्ये देव लपायला जागा मागतो.
अखिल कोट ब्रह्मांड नायक परमात्मा परमेश्वर ज्याने ही सृष्टी निर्माण केली महाराज, तो सावतोबाच्या हृदयामध्ये लपायला जागा मागतो. ज्याने सृष्टी निर्माण केली त्याला लपायला जागा दुसरीकडे भेटली नाही का? सावतोबाकडेच का लपायला जागा मागितली, इतरांकडे का मागितली नाही? जो चारित्र्यवान आहे त्याच्याच ठिकाणी देव आहे महाराज. ज्याचा स्वभाव प्रेमळ आहे तिथं भक्ती वृद्धिंगत होते, तिथं भगवंताचं चिंतन होतं, तिथं भगवंत येतात. पण ज्याचा स्वभाव सातत्याने दुसऱ्याची घृणा करत असेल तर तिथं कसा देव येईल महाराज? तिथं कसा देव लपायला जागा मिळेल? ज्या दिवशी अंतःकरणामधला काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर आणि अहंकार नष्ट होईल त्या दिवशी तुम्ही चारित्र्यवान बनाल. हा मत्सर नावाचा दोष जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत चारित्र्यवान बनता येणार नाही. ज्या दिवशी तुम्ही चारित्र्यवान बनाल त्या दिवशी तुम्ही सावतोबा देखील बनाल. त्या दिवशी मग महाराज कांदा मुळा भाजी अवघे विटाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला. त्या दिवशी कांद्यामध्ये देव दिसतो, तोपर्यंत दिसत नाही महाराज. माणसाने चारित्र्यवान असावं. अंतःकरणामधला मत्सर नष्ट होत नाही तोपर्यंत चारित्र्यवान मनुष्य बनत नाही महाराज. आणि म्हणून सावता शब्दाचा अर्थ आहे सभ्य. सावता शब्दाचा अर्थ आहे चारित्र्यवान. जो चारित्र्यवान आहे तो सावतोबा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. धन्य ते अरण रत्नाची खान, जन्मला निधान सावता तो जन्माला आला. जो सभ्य आहे तो जन्माला आला अरणगावात. जो चारित्र्यवान आहे तो जन्माला आला अरणगावामध्ये. ज्याच्या अंतःकरणामध्ये प्रेम आहे तो जन्माला आला अरणगावामध्ये. नोव्हे नोव्हे प्रेमाचं स्वरूप म्हणजे सावतोबा, कर्माचं स्वरूप म्हणजे सावतोबा आणि कर्तव्याचं स्वरूप म्हणजे सावतोबा. सावतोबाकडे पाहत असताना जर तुम्ही भक्ती या मार्गाने पाहाल तर महाराज सावतोबांनी स्वतःच्या कर्माने देवाला कळवलं. कर्मावर एवढं अधीड होते सावतोबा. आपलं कर्म सोडून सावतोबा पंढरीला गेले नाही. आपलं कर्म सोडून पांडुरंगाच्या वारीला गेले नाही महाराज. आणि म्हणून देवाला सुद्धा सावतोबाकडे यावं लागलं. आजही अरणगावामध्ये पांडुरंग परमात्मा स्वतः सावतोबाच्या संजीवनी समाधीच्या निमित्ताने आज अरणगावाला येतात. प्रत्येक संतांच्या पालख्या वर्गा, प्रत्येक संतांच्या पालख्या देवाला भेटायला जातात. मग त्यामध्ये निवृत्तीनाथ महाराज असेल, ज्ञानेश्वर महाराज असेल, सोपांग काका असेल, मुक्ताबाई असेल, पैठण निवासी एकनाथ महाराज असेल, निळोबाराय असेल, तुकोबाराय असेल, आदी करून संतांच्या पालख्या पांडुरंगाला भेटायला पंढरीत जातात. पण पांडुरंगाची पालखी महाराज आज आषाढ वद्य चतुर्दशीला म्हणजे सावतोबाच्या असणाऱ्या पुण्यतिथीला स्वतः पांडुरंग अरणगावाला सावतोबाला भेटायला जातात. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून देवाने आपल्याला भेटायला यावं याकरता आपल्याला चारित्र्यवान बनावा लागेल, सावता बनावा लागेल. त्याकरता मत्सर अंतःकरणामधला नष्ट करावा लागेल महाराज. गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज माळ घालताना म्हणायचे काय नाही माहित तुम्हाला? गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज म्हणायचे माळ घालताना, रामकृष्ण हरी म्हणा, एकादशी करा, पंढरी आळंदीची वारी करा, मांस खाऊ नका, दारू पिऊ नका. मत्सर म्हटले का? म्हटले दादा सर. गुरुवर्य महाराज म्हणायचे राजा हो, रामकृष्ण हरी म्हणा, एकादशी करा, पंढरी आळंदीची वारी करा, दारू पिऊ नका, मांस खाऊ नका आणि मत्सर करू नका. आम्ही महाराजांचं सगळं ऐकलं. आम्ही माळ घातली, सकाळी उठता बसता रामकृष्ण हरी म्हणतो, दूध चुलीहून उती गेलं तरी रामकृष्ण हरी म्हणतो, पंढरी आळंदीची वारी करतो, दारू पित्या दारू पीत नाही, मांस
खात नाही पण मत्सर करायचा कसे सावतोबा बनाल महाराज तुम्ही. विठ्ठला 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 विठ्ठला. आपल्या गुरुदेवांनी आपल्याला सावतोबा बनण्याकरता मंत्र दिला. आपल्या गुरुदेवांनी आपल्याला सावतोबा बनण्याकरता पांडुरंग परमात्म्याच्या भक्तीचा शाश्वत शांतीचा मार्ग प्रस्थापित करून दिला. पण त्या मार्गावर चालत असताना आपला आचार आणि विचार नष्ट झाला. त्यामुळे आपण सावतोबा बनत नाही. जोपर्यंत आचार शुद्ध तुम्ही बनत नाही तोपर्यंत सावतोबा बनणार नाहीये महाराज. मी सांगून गेलो सावतोबा शब्द हा भाववाचक आहे, हा व्यक्तिवाचक नाहीये. हा कोणी एका व्यक्तीला म्हटलेला नाहीये. सावता हा भाववाचक आहे. तो भाव अंतःकरणामध्ये प्रगट झाला म्हणजे सावतोबा आहे महाराज. म्हणून पंढरीची वारी कशा करता? सावतोबा बनण्याकरता. आळंदीची वारी कशा करता? सावतोबा बनण्याकरता. एकादशीचं व्रत कशा करता? सावतोबा बनण्याकरता. ज्ञानेश्वरी पारायण कशा करता? सावतोबा बनण्याकरता. तुकोबऱ्यांचा गाथा कशा करता? सावतोबा बनण्याकरता. भजन कशा करता? सावतोबा बनण्याकरता महाराज. जे काही वारकरी संप्रदायाचे जे मार्ग आहे ते सगळेची सगळे मार्ग आपल्याला सावतोबा पर्यंतच घेऊन जातात. विठ्ठला 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 विठ्ठला. वारकरी संप्रदायामध्ये जेवढ्या क्रिया आहेत त्या क्रिया करण्याच्या पाठीमागे आपलं अंतःकरणामधला भाव सावतोबा झाला पाहिजे. सावतोबा म्हणजे साव आपण झालो पाहिजे. साव म्हणजे चारित्र्यवान आपण झालो पाहिजे. ज्या दिवशी चारित्र्यवान व्हाल त्या दिवशी कर्मावर आणि कर्तव्यावर संपूर्णतः निष्ठा राहते महाराज. आणि म्हणून या ठिकाणी त्या सावतोबाचा जन्म झाला. ज्या सावतोबाने आपलं चारित्र्य सांभाळलं त्या सावतोबाचा जन्म झाला 1250 ला. आणि ते सावतोबा समाधिस्थ झाले महाराज 1295 ला. आजचा तो दिवस आहे. आणि म्हणून संत शिरोमणी सावता महाराज आषाढ वद्य चतुर्दशीला समाधिस्थ झाले. संतांनी समाध्या बहुतांश वद्य पक्षामध्ये घेतलेल्या आहे. बघा तुम्ही नामदेव महाराजांची असणारी आषाढ वद्य त्रयोदशी, सावतोबाची आषाढ वद्य चतुर्दशी, योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराजांची श्रावण वद्य चतुर्दशी, माऊली ज्ञानोबरायांची कार्तिक वद्य त्रयोदशी. वारकरी संप्रदायामध्ये दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी आणि चतुर्थीला फार महत्व दिलं गेलं आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. कारण या दिवसाला महत्व देण्याचं कारण हे वद्य पक्षामधले 4 दिवस आणि पुन्हा शुद्ध पक्ष आणि महिना बदलतो. आता उद्याची अमावस्या झाली की काय लागणार आहे? श्रावण महिना लागणार आहे. म्हणून ही असणारी आषाढ महिना वारकरी संप्रदायाच्या महाकुंभाची पर्वणी आहे. लक्षात ठेवा. ज्याप्रमाणे आता पाठीमागे सगळ्या संन्यासाचा कुंभमेळा झाला प्रयागराजला, ज्याप्रमाणे दरवर्षी कुठतरी 3 वर्षातून संन्याशांचा असणारा महाकुंभमेळा भरतो. कधी तो त्र्यंबकेश्वरला भरतो, कधी अवंतिका म्हणजे उज्जैनला भरतो, कधी महाराज तो हरिद्वारला भरतो, तर कधी तो प्रयागराजला भरतो. वर्षात एका ठिकाणी कुंभमेळा येताना 3 वर्षातून एकदा कुंभमेळा एका ठिकाणी येतो. त्याप्रमाणे हा वारकरी संप्रदायाचा कुंभ आषाढ वद्य एकादशी शुद्ध एकादशीला श्री क्षेत्र पंढरपूर मध्ये चंद्रभागेच्या किनाऱ्यावर हा वारकरी संप्रदायाचा महाकुंभ भरला. आणि याच महाकुंभाच्या पर्वणीवर संत शिरोमणी सावता महाराज समाधिस्थ झाले. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून आषाढ वद्य चतुर्दशीला सावतोबांची असणारी पुण्यतिथी आहे.
आणि ते सावतोबा जन्माला आले अरंगाबामध्ये आणि म्हणून सावतोबाच्या जन्म गावाला नामदेव महाराज धन्यता देतात. धन्य ते अरण रत्नाची खान जन्मला निधान सावता तो सावता जन्माला आला. कोणता? द्वितीय चरणामध्ये. सावता सागर प्रेमाचे आगार, 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 सावता सागर प्रेमाचे आगार. माळी आगारी घेतला माळी आगारी, सावता सागर प्रेमाचे आगार, सावता सागर प्रेमाचे आगार. घेतला अवतार माळी आगारी, घेतला अवतार माळी आगारी, सावता सागर प्रेमाचे आगार, सावता सागर प्रेमाचे आगार. इथं नामदेव महाराजांनी सावतोबा शब्दाची आणखीन एक व्याख्या केली. धन्य ते अरण रत्नाची खान जन्मला निधान सावता तो. कोणता? सावता सागर प्रेमाचे अगर घेतला अवतार माळिया घरी. कोणता सावता जन्माला आला? सावता सागर प्रेमाचे अगर. जो प्रेमाचा आगर आहे, जो आनंदाचा कंद आहे, जो सुखाचा सागर आहे, तो सावता कुठं जन्माला आला? अरंगावामध्ये जन्माला आला. कुणाच्या कुळामध्ये? माळ्याच्या कुळात जन्माला आला. सावता सागर प्रेमाचे अगर घेतला अवतार माळिया घरी. मग कोणत्या माळ्याच्या घरी जन्माला आला? इथं सुद्धा रहस्य आहे. आणि तुम्हाला कोणी सांगितलं की फक्त सावता महाराजांची पुण्यतिथी माळ्यानेच करावी? चुकीचा मेसेज आहे महाराज. इथं माळी शब्द अर्थ जातीचा नाही होत. तुम्ही म्हणाल महाराज असं कसं बोलता तुम्ही? आमची माळियाची जात शेत लावू बागाईत. सावता महाराज स्वतः आमच्या जातीचं वर्णन करतात. आमची माळियाची बरोबर शब्द आहे. मग कोणत्या माळ्याची जात? गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांनी आज कार्यक्रम असतो इथं वाकडीला. पूर्वीपासून मला वाटतं जवळपास सोमेश्वर गिरीजी महाराजांपासून तो वाकडीला सावतोबांच्या पुण्यतिथीच्या पर्वावर पुण्यतिथीच्या निमित्ताने कार्यक्रम असतो. म्हणजे जवळपास जुन्या माणसांनी असं सांगितलं की महाराज सोमेश्वर गिरीजी महाराजांचे असणारे जवळपास 20 वर्ष, गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांचे 1958 पासून तर 2009 पर्यंतचे वर्ष आणि आज महाराजांचे 17 वर्ष, असे एवढे मिळून झाले किती? तेव्हापासून पुण्यतिथी चालू आहे. फोटो ठेवून पुण्यतिथी साजरी होत होती. पण गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरी महाराज सांगितलं, राजा हो पुण्यतिथी करता तर मंदिर बांधा सावतोबाचं. मग ते मंदिर बांधलंय रस्त्याच्या कड्याला आहे. पूर्वी इकडं पांढरी वस्तीवरती पुण्यतिथी व्हायची. मग त्या पुण्यतिथीमध्ये गुरुवर्य महाराजांनी सांगितलं होतं, आमुची माळियाची जात शेत लावू बागाईत. कोणतं शेत लावायचं? ही बागाईत. आमुची माळियाची जात म्हणजे माळकऱ्याची जात म्हणता सावतोबा. दैवी हे माळी होते म्हणजे दैवी हे माळकरी होते. परसोबा माळकरी होते. त्यांच्या घरी सावतोबाचा जन्म झाला. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे तो माळ
माळकरी विठ्ठल 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 विठ्ठल. इथं एकात्मता दर्शवलेली आहे. इथं जाती जातीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे मध्ये आपण जे विभागलेलो आहोत, विभागायचं कारण नाही. माळी शब्दाचा अर्थ ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याने सावतोबाची पुण्यतिथी करावी. विठ्ठल 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 विठ्ठल. बाबूची माळियाची जात शेत लावू बागायत. भक्तिरूपी शेत जर बागायत करायचं असेल तर गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालून माळकरी व्हावा लागेल. जोपर्यंत माळकरी होणार नाही तोपर्यंत भक्तिरूपी शेत फुलवता फळवता येणार नाही महाराज. आणि म्हणून जर तुम्ही पंढरीचे वारीकरी असाल, पांडुरंगाची भक्ती करत असाल तर पवित्र असणारी तुळशीची माळ बेटामध्ये जाऊन घालून घ्या. उद्याची उद्या माळा घाला महाराज, माळा घाला. नुसतं घालू नका. माळ घालून माळी व्हा आणि माळी झाल्यानंतर चारित्र्यवान म्हणा सावतोबा सारखं. विठ्ठल 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 विठ्ठल. माळकऱ्याच्या घरी प्रेमाचा सागर जन्माला येतो. कुणाच्या घरी? माळकऱ्याच्या घरी. म्हणून सावतोबा जन्माला यावंसं वाटत असेल तर माळकरी व्हावा लागेल महाराज. सावतोबा आमच्या कुळामध्ये जन्माला आले, आनंदाची गोष्ट आहे. पण ज्या दिवशी आपण सावतोबा होण्याकरता गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालून पंढरीची वारी करू आणि सावतोबा सारखं आचरण करू, त्या दिवशी आपल्याला म्हणायला हरकत नाही सावतोबांचा जन्म आमच्या कुळात झाला, अभिमान आहे आम्हाला त्याचा. हा एक अर्थ आहे बरं का सावतोबांचा जन्माचा. दुसरं, संत महात्मे महापुरुष वेगवेगळ्या जातीमध्ये जन्माला येऊन त्या जातीचा व्यवसाय करून पुन्हा भक्ती करता येते हे दर्शवण्याकरता नाही की आपण जाती जातीमध्ये वाटावं हे उद्दिष्ट संतांचं केव्हाही नव्हतं. आपण का महापुरुषांना वाटून घेतो हेच मला कळत नाही. महापुरुषांना वाटू नका महाराज. ज्याप्रमाणे ज्ञानोबा सगळ्यांचे त्याप्रमाणे सावतोबा सगळ्यांचे. सावतोबाची पुण्यतिथी करायची, गावात मंदिर आहे, पुण्यतिथी करायची, फक्त मग माळ्यांनीच करायचं असं नाहीये. वार्षिक असणारा हा उत्सव आहे, होतो आनंदाची गोष्ट आहे. जर आपण हिंदू आणि सनातन धर्मामध्ये जन्माला आलेलो आहोत तर हिंदू आणि सनातन धर्माची शिकवण देणारे, या धर्माचा प्रचार प्रसार करणारे सावतोबा नाही का? मग सावतोबाई आहे. जर सावतोबांनी आपल्या अभंगामध्ये, सावतोबाचे जवळपास किती अभंग? 37 अभंग आहे सावतोबाचे, 37. आणि हे 37 अभंग देखील कोणी लिपित केले माहिती आहे? लिपिबद्ध केले माहिती आहे तुम्हाला? नाही माहिती नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून 37 अभंग तो सावतोबांचा आहे. सावतोबांनी 37 अभंगामध्ये हेच सांगितलं की आपण ज्या कुळामध्ये जन्माला आलेलो आहोत त्या कुळाचं कर्म करून सुद्धा पांडुरंगाच्या भक्तीकडे आपल्याला जाता येतं. रोहिदास महाराजांचा जन्म हा चांभार कुळामध्ये जन्माला आलेले असले तरीही तो व्यवसाय करून सुद्धा आपल्याला पांडुरंगाकडे जाता येतं. नरहरी सोनार हे सोनार कुळामध्ये जन्माला आले असले तरी तो व्यवसाय करून आपल्याला पांडुरंगाच्या भक्तीच्या माध्यमातून पांडुरंगाकडे जाता येतं. नाथ महाराज ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आले असले तरी आपला पेशा सांभाळून आपल्याला पांडुरंगाकडे जाता येतं. हे उद्दिष्ट संतांचं वेगवेगळ्या जातीमध्ये जन्माला येण्याचं कारण होतं महाराज. पण तुम्ही आम्ही त्याचा भलताच अर्थ लावून ठेवला राजा हो. म्हणून आपले सावतोबा सगळ्यांचे आहे. सावतोबा हे भाववाचक आहे महाराज, व्यक्तिवाचक नाहीये. आणि म्हणून सावतोबांनी सगळ्यांना शिकवण दिलेली आहे आणि सगळ्यांनी एकत्रित येऊन, ज्यांच्या गळ्यात माळ आहे त्या माळकऱ्यांनी एकत्रित येऊन या माळकऱ्याची काय करायची आहे? आपल्याला पुण्यतिथी करायची आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. सावता सागर प्रेमाचे
घेतला अवतार माळिया घरी. नामदेव महाराज म्हणतात माळ्याच्या घरी जन्माला आले सावतोबा, जो प्रेमाचा सागर प्रेमाचा आगर आहे म्हणून सावतोबा. ज्यांच्या उदरी हे प्रेमाचं आगर जन्माला आलं त्या माता पित्यांना धन्यता देतात. तृतीय चरण. धन्यवाद धन्य जाती माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य जाती माता, धन्य त्याचा पिता, धन्य जाती माता, धन्य त्याचा पिता. साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा. सावता सागर प्रेमाचे आगर, सावता सागर प्रेमाचे आगर, सावता सागर प्रेमाचे आगर, सावता सागर प्रेमाचे आगर, सावता प्रेमाचे आगर, सावता सागर प्रेमाचे आगर, सावता सागर प्रेमाचे आगर, सावता सागर प्रेमाचे आगर. नामदेव महाराज त्याच्या आईवडिलाला धन्यता देतात. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. ज्याने त्रैलोक्याचा दाता आपल्या हृदयामध्ये साठवला त्याची माता पिता धन्य आहे महाराज. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याला तुकाराम महाराज त्याच्या आई वडिलाला धन्यता देतात बरं का. मग आपलं हित कशात आहे हो? आपलं हित पांडुरंगाच्या भक्तीमध्ये आहे. म्हणून सावता महाराजांनी त्या पांडुरंगाला आपल्या हृदयामध्ये साठवलं आणि म्हणून तो जगामध्ये धन्य आहे. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. जो सतत रामकृष्णाचं भजन करतो तो या जगामध्ये धन्य आहे. आणि जो जगात धन्य आहे, आशाला जन्माला घालणारे आई वडील देखील धन्यतेच्या योग्यतेचे आहे महाराज. पहिल्यांदा धन्यता अरंगावाला दिली, दुसऱ्याता धन्यता महाराज सावतोबांच्या आई वडिलांना दिली. म्हणून धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. पांडुरंगाला साठवलं महाराज. असा प्रसंग एक सांगितला जातो. मुंगी पैठणचे एक असणारे भक्त होते कुर्मदास नावाचे. कुर्मदासांना हात नाही पाय नाही, लाकडाच्या ओंडक्यासारखं त्यांचं शरीर. कीर्तन ऐकलं भानुदास महाराजांचं. आई बरोबर गेले कीर्तनाला. कीर्तन ऐकलं आणि कीर्तनामध्ये भानुदास महाराजांनी पांडुरंगाच्या भक्तीचं, पांडुरंगाच्या स्वरूपाचं, पांडुरंगाच्या गुणाचं वर्णन केलं. आणि कुर्मदास महाराजांच्या अंतकरणामध्ये भक्तीची धिंगी प्रज्वलित झाली. आणि महाराज कुर्मदासांनी आईकडे हट्ट धरला. आई, ज्या देवाचं वर्णन भानुदास महाराजांनी केलेलं आहे त्या देवाला मला भेटायला जायचं आहे. कुर्मदासाच्या आईने कुर्मदासाला सांगितलं, बाळा, माझं वय झालेलं आहे, तुला हात नाही पाय नाही, लाकडाच्या ओंडक्यासारखं तुझं शरीर आहे आणि तुला घेऊन मला पंढरीला जाणं शक्य नाहीये. माझे हातपाय थकलेले आहे, डोळ्याने आता चांगलं दिसत नाही, हातपाय थरथरतात, हे माझ्याकडून होणार नाही. तेव्हा कुर्मदासाने आईला सांगितलं, आई, तू मला तुझ्या पाठीवरून पांडुरंगाला भेटायला घेऊन जाऊ नको, तर फक्त तुझा आशीर्वाद मला माझ्या पाठीवर दे.
बाळ कुर्मदास, अरे तुला हात नाही, तुला पाय नाही, लाकडाच्या उंडक्यासारखं तुझं शरीर, पंढरपूर या ठिकाण यापासून लांब आहे, कधी जाशील तू? कुर्मदासाने सांगितलं, आई जर तुझा आशीर्वाद असेल आणि माझ्या अंतकरणामध्ये पांडुरंगाला भेटण्याची तीव्र जिज्ञासा असेल तर कोणतंही संकट आलं तर ते संकटाशी सामना करण्याची शक्ती मला, पांडुरंगाची भक्ती आणि तुझा आशीर्वाद मला मिळून जाईल. म्हणून परमार्थ करत असताना, भजन करत असताना बरं का, भजन करत असताना, परमार्थ करत असताना, चांगला संसार करत असताना, चांगला व्यवहार करत असताना, या जग दुनियामध्ये वावरत असताना जर आपल्या पाठीवर आपल्या आईचा आणि बापाचा आशीर्वाद असेल तर आपल्या प्रगतीला जगामध्ये कोणतीही शक्ती अशी नाहीये की ती आपली प्रगती रोखू शकेल. पण जर आपण कोणतंही कार्य करत असो आणि ते कार्य करत असताना आपल्या आईवडिलांचा आशीर्वाद आपल्या संगे नसेल तर महाराज आपलं कालांतरी कधीही चांगलं होणार नाही. म्हणून भजन करतोय. एकादशीच्या दिवशी भजनाला निघाला, आईने आवाज दिला, अरे बाळो मला तांभर पाणी आणून दे. आईचा आवाज ऐकूनही ना ऐकू सारखा केला आणि मंदिरामध्ये भजनाला गेला. त्या भजनाचा उपयोग नाहीये महाराज. माता माऊली पाचारिता शब्द नाही दिला मागोता, बैरा झालो नरदेता एका जनार्दनी स्मरेनाता. म्हणून कुर्मदासाने सांगितलं, आई तुझा आशीर्वाद असेल तर मला तो देव भेटेल आणि त्या देवाला भेटण्याकरता जी असणारी संकट येतील त्या संकटाशी सामना करण्याची शक्ती मला मिळेल. बघा महाराज, पुराणामध्ये प्रल्हादजीची कथा सांगितली जाते. प्रल्हादजीची कथा सांगितली जाते. प्रल्हादजीला एवढे संकट आले पण कयाधू मातेचा आशीर्वाद प्रल्हादाबरोबर होता आणि म्हणून आणि आपल्या असणाऱ्या आराध्याची शक्ती, आपल्या आराध्याची भक्ती प्रल्हादजीच्या अंतकरणामध्ये होती. म्हणून हिरण्यकशिपूने प्रल्हादाबरोबर कितीही संकट प्रल्हादाला झेलावा लागले परंतु त्या संकटातून प्रल्हादजी बाहेर पडले महाराज. कारण आईचा आशीर्वाद आहे. एवढंच नाही, उपमन्यू होता. उपमन्यू वाटी भर दुधा करता, उपमन्यू वाटी भर दुधा करता भगवान शिवाची तपश्चर्या करण्याकरता गेला महाराज. भगवान शिवाची उपासना करण्याकरता, आराधना करण्याकरता गेला पण आईचा आशीर्वाद घेऊन गेला. भगवान शिव प्रसन्न होऊन क्षीरसागर दुधाचा समुद्र उपमन्यूला दिला महाराज. ध्रुवबाळ होता. ध्रुवबाळ बापाच्या मांडीवर बसून दिलं नाही, सावत्राईने लोटून दिलं. रडत रडत आपल्या आईकडे आला, सुनीतीकडे. आई, माझ्या वडिलांच्या मांडीवर बसण्याचा अधिकार माझा नाही का? हो बाळा, त्या हडा मासाच्या मातीचा त्या मांडीवर बसण्याची काय इच्छा करतो? परमात्म्याच्या मांडीवर बसण्याची इच्छा कर. आई, त्या पांडुरंगाच्या त्या परमात्म्याच्या मांडीवर बसण्याचा अधिकार माझ्या जवळ आहे का? हो. आपल्या कर्तृत्वाने आपल्याला तो अधिकार प्राप्त करता येतो बाळा. त्याकरता काय करावं लागेल? त्याची भक्ती करावी लागेल, त्याची साधना करावी लागेल. त्याची साधना कशी करतात आहे? त्याकरता जंगलामध्ये जावं लागेल, त्याकरता या ऐश्वर्याचा त्याग करावा लागेल बाळा. सहज बोलून गेली सुनीती. ध्रुव बाळाला रात्री 12 वाजता झोप येत नाही. ध्रुव बाळाला परमात्म्याच्या मांडीवर बसण्याची इच्छा निर्माण झालेली आहे. विचार केला महाराज आणि ध्रुव बाळाने राजवाड्याचा त्याग केला. जंगलाचा रस्ता धरला महाराज. जंगलामध्ये जात असताना नारदजीची भेट झाली आणि नारदजीने समजून सांगितलं, अरे तुझा खेळण्याचा वय इकडे कशाला आलास? तेव्हा ध्रुव बाळाने सांगितलं, नारदजी तुम्ही नारद असू शकत नाही. जर तुम्ही नारद आहे असं मला सांगतात तर मला माझ्या परमात्म्यापासून बाजूला का घेऊन जातात? ही दृढता ध्रुव बाळाच्या अंतकरणामध्ये होती. आणि ध्रुव बाळाला महाराज नारदजीने ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र दिला आणि ध्रुव बाळ मधुबनामध्ये जाऊन 6 महिने या मंत्राचा जप केला. अखिल कोट ब्रह्मांड नायक परमात्मा परमेश्वर ध्रुव बाळासमोर प्रगट झाला. देवाला सुद्धा 6 महिन्याच्या अगोदर ध्रुव बाळासमोर यावं लागलं, कारण ध्रुव बाळाबरोबर सुनीतीचा आशीर्वाद आहे.
योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराजांचा सप्ताह 178वा जाहीर झाला. 178वी असणारी ही परंपरा भारत जेव्हा पारतंत्र्यात होता तेव्हा ही परंपरा तेवत होती, चालू होती. 100 वर्षापूर्वी भारत स्वातंत्र्य होण्याच्या अगोदर 100 वर्षापासून हा सप्ताह चालू होता आणि देश स्वतंत्र झाल्यानंतर 78 वर्ष पूर्ण झाले. म्हणजे 178वा असणारा हा सप्ताह जाहीर प्रगट झाला. पण या सप्ताहामध्ये अजूनपर्यंत अशी घटना घडली नाही की गंगागिरीजी महाराजांच्या सप्ताहामधली आमटे खाऊन 4-2 असणाऱ्या वारकऱ्यांना विषबाधा झाली अशी बातमी पेपरात आली नाही. 178 वर्ष पूर्ण झाले. महाराजांची परंपरा 178 वर्षापासून अशी बातमी छापून येत नाही, अशी दुर्दैवी घटना घडत नाही. जे पाण्याचं तूप करू शकतात, घोंगडीवर बसून पैल तीराला गोदावरी पार करू शकतात, ज्यांच्या सप्ताहामध्ये अन्नपूर्णा मातेने येऊन वाढावं महाराज, ही ज्यांची परंपरा आहे, त्या गंगागिरीजी महाराजांची ही परंपरा आज तागायत खंडित का झाली नाही? कारण ज्यांनी परंपरा चालू केली ते गंगागिरीजी महाराज आणि त्या गंगागिरीजी महाराजांच्या पाठीवर आशीर्वाद आहे अन्नपूर्ण मातेचा, मातोश्रींचा आशीर्वाद आहे. म्हणून 178 वर्ष पूर्ण झाले. गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांनी तुम्ही सर्वांनी पाहिलेला आहे. फार संकट महाराजांनी सोसले. महाराज 1954 दीक्षा झाली, 1958 गादीवर आरूढ झाले. 1954 पासून तर जशी दीक्षा झाली त्या दिवसापासून तर 2009 पर्यंत फाल्गुन वद्य अष्टमीचा दिवस उजेडी पर्यंत महाराजांना खूप भयंकर त्रास झाला. परंतु हा त्रास सहन करून गंगागिरीजी महाराजांच्या परंपरेचा हा धुरा सांभाळला. कारण महाराजांच्या पाठीवर मातोश्री प्रयागाबाईचा आशीर्वाद होता. महाराज यही सोडा. गुरुवर्य मंत सद्गुरु श्री महाराजांना गादीवर स्थानापन्न होऊन 17 वर्ष पूर्ण झाले. अनेक संकट आली, अनेकांनी विरोध केला गेला, कोर्ट कचऱ्या झाल्या महाराज, परंतु महाराज डगमगले नाही. एवढंच नाही, पाठीमागच्या सप्त्यामध्ये महाराजांनी जे वक्तव्य केलं त्याचे पडिसाद सगळ्या हिंदुस्थानमध्ये पसरले, अख्ख्या जगामध्ये पडले. महाराज 78 FRI महाराजांवर दाखल झाले, पण महाराज डगमगले नाही. ही सद्गुरु गंगागिरीजी महाराजांची परंपरा सांभाळत असताना स्वतः वैयक्तिक खूप असणारा त्रास महाराजांना झाला, भयंकर त्रास झाला महाराजांना. हा सप्ताह खंड व्हावा याकरता अनेकांनी प्रयासाने प्रयत्न केले गेले, परंतु महाराज सप्त्याच्या माध्यमातून महाराजांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. परंतु या 17 वर्षामध्ये जी काही संकट आली त्या संकटाशी सामना करत असताना मातोश्री वत्सलाबाईचा आशीर्वाद महाराजांच्या पाठीवर आहे. म्हणून 78 FRI होऊ नये महाराज डगमगले नाही. सांगायचं तात्पर्य, आईचा आशीर्वाद असेल तर जगामध्ये तुम्हाला कोणती शक्ती रोखवू शकत नाही. पण आईचा आशीर्वाद नसेल, पांडुरंगाचा आशीर्वाद असेल तर महाराज तो पांडुरंगाचा आशीर्वाद, आईचा आशीर्वाद नसेल तर पांडुरंगाचा आशीर्वाद हा कामाचा नाही. विठ्ठल विठ्ठल गुरुदासांनी सांगितलं, आई तुझा आशीर्वाद असेल तर अंतकरणामध्ये पांडुरंगाला भेटण्याची जिज्ञासा असेल तर तो देव मला भेटेल. निघाले कुर्मदास मुंगी पैठणवरून. लाकडाच्या ओंडक्यासारखं त्यांचं शरीर आहे. आषाढ महिना, ज्येष्ठ महिना, पंढरीची वारी आहे. काही वारकरी पंढरीला चालले असणारे कुर्मदासही पंढरीला निघाले. पंढरीला निघाले, परंतु महाराज ज्याप्रमाणे लाकडाचा ओंडका फिरतो त्याप्रमाणे वाटचाल करत कुर्मदास निघालेले आहे. मातीचे रस्ते, खडे रस्त्यावर, काटे रस्त्यावर, चिखलाना भरलेलं शरीर, परंतु पांडुरंगाच्या भेटीची आस अंतकरणामध्ये घेऊन निघाले कुर्मदास. मुक्काम झाला. आता कोण येईल? संध्याकाळ झाली. गावामध्ये आले. माझ्या पांडुरंग परमात्म्याला राहवलं नाही राजा हो. पांडुरंग परमात्मा स्वतः एका वाण्याचं, व्यापाऱ्याचं रूप घेऊन कुर्मदासासमोर प्रगट झाले आणि कुर्मदासाची सेवा पांडुरंगाने स्वतः केली. कुर्मदासाला स्नान घातलं,
अंगामध्ये खडे आणि काटे टोचलेले होते ते काढले गेले. स्वतःच्या हाताने खिचडी तयार केली. कुर्मदासाला खाऊ घातले. कुर्मदासाने विचारलं, महाशय तुम्ही कोण? सांगितलं, मी पंढरीचा वाणी आहे, पंढरीचा व्यापारी. काय नाव तुमचं? मला विठू व्यापारी म्हणतात. व्यापार करण्याकरता या परिसरामध्ये येत असतो. पैठण परिसरात कापडाचा व्यापार आहे माझा. तुम्ही कुठं निघालात? सांगितलं, मी पंढरपूरला निघालो. मला पांडुरंगाला भेटायचं आहे. अहो, पांडुरंगाला भेटायचं, पण तुम्हाला पाय नाही, कसे पोहोचणार? सांगितलं, पोहोचेल, माझी श्रद्धा आहे, माझा विश्वास, माझं प्रेम आहे देवावर. बरं बरं, माझं परम भाग्य, पांडुरंगाच्या एका वारकऱ्याची सेवा करण्याचं भाग्य मला मिळेल. आणि म्हणून जिथं तुमचा मुक्काम असेल तिथे मी तुमची सेवा करत जाईन. दिवसभर मी माझा व्यापार सांभाळत जाईल. कुर्मदासांना म्हटलं, बरं झालं. आणि महाराज कुर्मदास संध्याकाळी देवाना यावं, कुर्मदासाची सेवा करावी. मजल दर मजल करत करत पांडुरंगाच्या भेटीला निघालेला कुर्मदास अरण भेंडीच्या पाठीमागे येऊन थांबले. महाराज, उद्या सकाळी दसमी आहे, आषाढ शुद्ध दसमी. दसमीला तर संध्याकाळी जाणं होत नाही. उद्या देवशयनी एकादशी म्हणजे आषाढी एकादशी आहे. एवढं चालणं माझ्याकडून होणार नाही. हा दसमीचा दिवस उजेडलेला आहे. आज संध्याकाळपर्यंत चंद्रभागेच्या वळवंटामध्ये पोहोचायला हवं. उद्या एकादशी आहे. या एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. जर मी वेळेवर पोहोचलो नाही तर पांडुरंग मला भेटणार नाही. कारण ही एकादशी झाल्यानंतर देव झोपतात 4 महिने. देवशयनी एकादशी म्हणून जायला हवं, परंतु जाणार नाही. लाकडाच्या ओंडक्यासारखं शरीर महाराज, सगळ्या अंगानं अंग चिखलाने भरलेलं. काही वारकरी मंडळी पंढरीच्या दिशेने भजन करत चाललेले होते. कुर्मदासांनी आवाज दिला, वारकरी बाबा. कानावर आवाज आला. मागे वळून पाहिलं, कुणाचा पत्ता नाही. बाकीच्या वारकरीने सांगितलं, महाराज भात झाला असेल तुम्हाला. पुन्हा ज्ञानोबा तुकोबांचं भजन करत निघाले वारकरी. पुन्हा आवाज आला, वारकरी बाबा. आता वारकरी बाबांनी कान भरून शब्द ऐकला होता. मागं वळून पाहिलं तर लाकडाच्या ओंडक्यासारखं शरीर चिखलाने भरलेलं, रस्त्याच्या कड्याला पडलेलं कुर्मदास पाहिले. घाई घाई वारकरी बाबा तिथं आले. महाराज, गुडघ्यापर्यंत धोतर आहे, डोक्यावर फेटा, गळ्यात विनाय, ऊर्ध्व पुंड गंध लावलेला आहे, बुक्का भाळी लावलेला आहे. मुखामध्ये पांडुरंग ज्ञानोबा तुकोबारांचं नाव आहे. विचारलं, का रे बाबा, रस्ता चुकला का? नाही वारकरी बाबा, रस्ता नाही चुकला, रस्ता बरोबर आहे. मग काय म्हणतो? मी पंढरपूरला निघालोय. पंढरपूरला निघालो हा शब्द वारकरी बाबाच्या कानातून अंतकरणामध्ये पोहोचला आणि अंतकरण धस झालं. अरे, ज्याला हात नाही पाय नाही तो पांडुरंगाच्या भेटीला निघाला. तुम्हा मला देवाने हात आणि पाय देऊनही पांडुरंगाला पाहिलं नाही, पाहत नाही. दुर्दैव आहे. मरू नका तसं बरं का. जेवढे बसलेले ना तेवढ्यांना सांगतो, पांडुरंग पाहिल्याशिवाय आणि ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय मरू नका. जर तुम्ही ज्ञानेश्वरी बिगर वाचता आणि पांडुरंग बिगर पाहता जर मेलात ना महाराज, त्या महाराष्ट्रामध्ये जन्माला येऊन तुमचा जन्म फुकट जाईल. विठ्ठल 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 विठ्ठल. एकदा तरी पंढरपूरला जा, डोळे भरून त्या पांडुरंगाला पहा आणि मग देवाला सांगा, देवा आता मला केव्हाही घेऊन जा, मी मरायला तयार आहे. पण पांडुरंगाला पाहिल्याशिवाय मरू नका. ज्या सावतोबाने हृदयामध्ये पांडुरंगाला घातलं त्या पांडुरंगाला पाहिल्याशिवाय मरता कामा नये. ज्या पांडुरंगाने जगद्गुरु तुकोबारांच्या धर्मपत्नीच्या पायातला काटा काढला त्या पांडुरंगाला पाहिल्याशिवाय मरू नका. असा कधीतरी विचार करा, त्या जिजाबाईच्या पायातला काटा देवाने काढला, तो नेमको दिसतो तरी कसा, या भावाने गवाईना पाहायला जा. महाराज गुरुवारे महाराज सांगायचे, मंगळवेढ्याची असणारी काय नाव, श्यामा नावाची दाशी, तिची असणारी मुलगी कान्हो पात्रा, तिने पांडुरंगाला पाहिलं, आपला देह ठेवला. महाराज, जी वेशाची मुलगी आहे तिने पांडुरंगाला पाहिल्याशिवाय देह ठेवला नाही तर आपण वारकऱ्याच्या घरामध्ये जन्माला आलेलो आहोत महाराज. म्हणून पांडुरंगाला पाहिल्याशिवाय मरू नका. वारकऱ्याच्या अंतकरणामध्ये धस झालं, पाहिलं त्याचं स्वरूप. अरे 70 वर्षापासून वारी करतोय पण असं दृश्य मी कधी बघितलं नाही. काय म्हणतो बाबा? काही नाही वारकरी बाबा,
उद्या संध्याकाळी तुम्ही जेव्हा पंढरपुरामध्ये पोहोचाल आणि एकादशीच्या दिवशी तुम्ही जेव्हा दर्शनाला जाल तर पांडुरंगाला माझा निरोप सांगा, तुझा एक भक्त तुझी वाट पाहतोय. अंतकरण सदगतीत झालं, डोळ्याच्या कडा पाणावल्या गेल्या, अंतकरण भरून आलं. जड अंतकरणाने वारकरी बाबाने कुर्मदासाला निरोप दिला आणि वारकरी बाबा महाराज आषाढ वद्य दशमीला शुद्ध दशमीला संध्याकाळी चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये दाखल झाले. रात्री डोळा लागला नाही, पहाटे 3 वाजता उठले. कुर्मदासाचं चित्र सारखं डोळ्यासमोर फिरत होतं. चंद्रभागेचं स्नान केलं. पहाटे 3 वाजता वारीला लागले महाराज. सकाळी 7:30 वाजता पांडुरंगाच्या गाभाऱ्यामध्ये गेला वारकरी बाबा. डोळे भरून त्या पांडुरंगाची सगुण साजरी गोजरी मूर्त बघितली. पांडुरंगाला डोळे भरून पाहिलं, डोळे बंद करून आपल्या अंतकरणामध्ये साठवलं. त्या समचरणावर नतमस्तक झाले वारकरी बाबा आणि एका कोपऱ्यामध्ये जाऊन उभे राहिले महाराज. पांडुरंगाने विचार केला, वारकरी 70 वर्षापासून वारेला येतो पण दर्शन झाल्यानंतर गाभाऱ्यात थांबला नाही. आज वारकऱ्याला काहीतरी पाहिजे म्हणून देवाने विचारलं, काय भानगड आहे वारकरी बाबा? जड अंतकरणाने वारकरी बाबांनी कुर्मदासाचा निरोप सांगितला. देवा, तुझा मुंगी पैठणचा एक भक्त आहे, त्याचं नाव कुर्मदास आहे. त्याला हात नाही पाय नाही. भानुदास महाराजांचं कीर्तन ऐकलं म्हणतो आणि तुम्हाला भेटण्याची तीव्र जिज्ञासा त्याच्या अंतकरणामध्ये आहे. एवढा त्याचा निरोप आहे. देवाला नमस्कार केला आणि वारकरी बाबा गाभाऱ्यातून बाहेर पडले महाराज. देवाला रावाला नाही. आषाढ शुद्ध एकादशी सर्व संतांची मांदरी चंद्रभागेच्या किनाऱ्यावर पंढरपुरामध्ये दाखल झालेली आहे. 10 लाख भक्त. आता रेकॉर्ड ब्रेक. 26 लाख भक्तांनी दर्शन घेतलंय म्हणतात पांडुरंगाचं. मग तिथं आले किती ते वेगळे. तुम्ही घेतलं हवं दर्शन म्हणजे आपण त्याच्यात नाहीये. मी पण नाही घेतलं म्हणजे त्या 26 लाखामध्ये नाहीये. मग असे दर्शन घेणारे 26 लाख आहे. ज्यांनी घेतलं नाही ते किती. पण त्यावेळेस 10 लाख पांडुरंगाच्या दर्शनाकरता आलेले वारकरी. देवाने विचार केला, कुर्मदासाला भेटायला जायला हवं. घड्याळात 7 वाजून गेलेले आहे. ह्यावर का दृष्टांतातल्या नाही. पांडुरंगाने विचार केला, जायला हवं. बरोबर महाराज कुणाला न्यायचं? बरोबर ज्ञानेश्वर महाराजांना घेतलं, बरोबर नामदेवरायाला घेतलं आणि तो पांडुरंगाने सांगितलं, ज्ञानेश्वर माऊली आपल्याला कुर्मदासाला भेटायला जायचं. निघाला देव. आषाढ शुद्ध एकादशीच्या दिवशी देव निघाला पंढरपुरामधून. पंढरपुरामधून निघाला कुर्मदासाच्या भेटीला. बरोबर ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज घेतलेले आहे. परंतु रस्त्याने जाता जाता आरणगाव लागलं महाराज. आरणगाव लागलं. आता सावतोबाच्या भक्तीची परिकाष्ठा पाहायची आहे आणि म्हणून देवाने माऊलीला सांगितलं, ज्ञानोबा माझा सावतोबा राहतो आरणगावात. त्याचा भक्तीचा मळा फुललेला आहे. त्याच्या भक्तीची परिकाष्ठा आहे. परीक्षेचा दिवस आज उजडलेला आहे. माझ्या सावतोबाला मला भेटायचं आहे. पण आपण तिघांनी संगच नाही जायचं. मग मी अगोदर पुढे जातो, तुमची व्यवस्था करतो, मग तुम्ही पाठीमागून या. देवाने सांगितलं. ज्ञानोबा तो नामदेव महाराज सांगितलं ठीक आहे. आणि महाराज देव निघाला सावतोबाच्या भेटीला. आनंद झालेला आहे. जो माझा स्वरूप आहे, जो प्रेमाचा सागर आहे, सुखाचा सागर आहे, जो चारित्र्यवान आहे, जो भक्तीचा सागर आहे, त्या सावतोबाला मला भेटायचं आहे. देवाच्या शुद्ध अंतकरणामध्ये सावतोबाला भेटण्याची तीव्रता आहे महाराज. सावतोबाच्या मळ्यामध्ये देवाला सावतोबाने आंब्याच्या झाडाखाली बसलेला आहे. खाली घोंगडं टाकलेला आहे. हातामध्ये चिपळ्या घेतलेल्या आहे. डोळे बंद केलेले आहे आणि त्या पांडुरंगाचं भजन करत आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग, पांडुरंग 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 विठ्ठल विठ्ठल पांडुरंग, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग,
पांडुरंग 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 विठ्ठल विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल पांडुरंग 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 विठ्ठल विठ्ठल 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 पांडुरंग 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 बोला पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ महाराज की जय संत शिरोमणी सावतो महाराज की जय सावतोबा भजनामध्ये दंग झालेले आहे अंतकरणाची वृत्ती हे अंतर्मुख झालेली आहे महाराज बाहेरच्या प्रपंचाचा विसर पडलेला आहे तेवढ्यामध्ये देवाला सावतोबा समोर देवाचा मुकुट सरकलेला आहे डोक्याचे केस विस्कटलेले आहे अंगावर घातलेले अलंकार विस्कळीत झालेले आहे पितांबर फाटलेला आहे देव घामाने ओला चिंब भरलेला आहे डोक्यावर लावलेली असणारी चंदनाची गुटी घामाने चेहऱ्यावर आलेली आहे देव अशा अवस्थेमध्ये सावतोबा समोर उभा आहे महाराज देवाने सावतोबाला आवाज दिला सावतोबा ऐकला का सावतोबाने विचार केला ज्याचं भजन मी करतोय त्याचा आवाज बाहेर आलाय सावतोबा डोळे उघडा लवकर सावतोबाने डोळे उघडले पुढे पाहिलं तर पांडुरंगाची ती परिस्थिती भयभीत झालेला देव सावतोबानी पाहिला देवा काय झालं काही नाही माझ्या पाठीमागे 2 चोर लागले मला पटकन लपायला जागा द्या जवळ पडलेला विळा घेतला आणि सावतोबाने आपलं हृदय विदीर्ण केलं आणि देवाला सांगितलं देवा चट दिशी माझ्या हृदयात लपा सावतोबाने देवाला आपल्या हृदयामध्ये लपवलं महाराज धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा हृदयामध्ये साठवला तो जो ज्याच्या उदरामध्ये अनंत ब्रह्मांड उदरी हरिहा बालक नंदा घरी नोवे नोवे अथवा बहु नैतेन किं ज्ञातेन तवर्जुन विष्टभ्यमिदं कृष्णमेकंशीन स्थितो जगत तो असणारा देव जो आनंद स्वरूप अद्वय स्वरूप नित्य स्वरूप आनंद द्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योग्यांचे ते हे समचरण साजिरे विटेवरी पहा भीमाते रे विठ्ठल रूप गतिर भरता प्रभु साक्षी निवास शरणं श्रुत प्रभवः प्रलयस्थानं निधानं बीजमव्ययम् सर्वतः पानिपादं सर्वतो शुश्रो मुखं सर्वतः श्रुतिमान लोके सर्वतः मातृष्ठती भगवान सांगतात अर्जुना सर्व बाजूला ज्याला हात आहे ज्याला पाय आहे ज्याने हे विश्व निर्माण केलेलं आहे ज्याच्या उदरामध्ये आनंद ब्रह्मांड आहे तो देव त्रैलोक्याचा नाथ सावतोबाने हृदयात घातला महाराज तेवढ्यामध्ये तिथं ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज आले इथं आले बा सावतोबाला विचारलं ज्ञानेश्वर महाराजांनी नामदेव महाराजांनी विचारलं सावतोबा आमचा देव पाहिला का तुम्ही हा प्रश्न नामदेव महाराजांनी सावतोबाला विचारला परंतु महाराज ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं नामदेव महाराज सावतोबाला काय विचारतात तुम्ही तो काय सावतोबाने आपल्या हृदयामध्ये लपून ठेवलाय देव इथं एक रहस्य आहे महाराज बरं का इथं एक रहस्य आहे जो देवाला हृदयात साठवतो त्याला भक्ती म्हणतात जो देवाला दाखवतो त्याला ज्ञानेश्वर महाराज म्हणजे ज्ञान म्हणतात आणि महाराज देवाला जो बाहेर ओढून काढतो त्याला नाम म्हणतात नामदेव महाराज विठ्ठल 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 देवाला सावतोबाने हृदयामध्ये लपवलं ज्ञानेश्वर महाराजांनी दाखवलं
आणि नामदेव महाराजांनी देवाचा पितांबर धरून देवाला हृदयातून बाहेर काढलं महाराज. जो देवाला ओढून आणतो त्याला नाम म्हणतात, त्याला नामदेव महाराज. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. हा दृष्टांत इथं संपला, पण याच्या पुढं काय झालं ते सांगायचं. विचार ना करतो मी, कारण मी काही उक्त घेल. कार्यक्रम चालू केव्हा झाला दादा? हा 5:30. आता घड्याळात किती वाजले? 6:15. मग किती वाजता 2 तास होणार आहे? 7:30. तुम्हीच सांगा. हा म्हणून मी उक्त घेल. उक्तेवाल्या बाया कशा निंदीचे माहिती ना तुम्हाला? कांदे कशाला येतो माहिती का? पान भऱ्यांना पाणी भरलं की सगळे कांदे शेवाच्या टोकाला जातात. ह्या उक्त्यावाल्या इथं असेल तर राग ना काय होऊन देऊ. आमच्या तिकडच सांगतो, इथल्या नाही, इथल्या चांगल्या आहे उक्त्यातल्या बाया. रोप चिमटायला जर गेल्या ना, रोप चिमटायला गेल्यानंतर सगळी माती आबा गवतवर झाला चिमटून रोप. दुसऱ्या दिवशी गवत जसं तसं. म्हणून मी काही उक्त घ्याल 2 तास कंप्लेंट नाही. काय राजा वर्षातून एकदा पुण्यतिथी करतात, त्याच्यात 2 तास नका म्हणतात. आवरलं म्हणे तिकडं. खरंच आवरलं हे सांगू राहिले महाराज. आवरलं म्हणतात तिकडं. आवरतच राहतं दरवर्षीच म्हणते. खायचं दररोजच आहे ना हो, पुण्यतिथी दररोज नाही. पुन्हा पुण्यतिथी तुम्ही म्हणशाल दरवर्षी येणार आहे, पण 730वी येणार नाही. ती 31वी येईल, 730वी येणार नाही. आपण 10-5 मिनिटामध्ये उरकून घेऊ. आणि देव निघाले महाराज कुर्मदासाच्या भेटीला. सावतोबाच्या भक्तीची पराकाष्ठा पाहिली आणि देव कुर्मदासाच्या भेटीला निघाले. जेव्हा कुर्मदासाच्या भेटीला निघाले तेव्हा आता ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज बरोबर तर आहेत, पण बरोबर सावता महाराजांना घेतलंय महाराज. आणि कुर्मदासाला भेटायला गेला देव. देव कुर्मदासाला भेटायला गेला. बरोबर ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज आणि सावतोबाला घेऊन गेला. ज्या दिवशी तुम्ही देवाला भेटायला जाल आणि ज्या दिवशी तुमच्यामध्ये शक्ती राहणार नाही देवाला भेटायला जाण्याची, त्या दिवशी देव तुम्हाला भेटायला आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून वाट पाये उभा भेटीची कृपाळू तातडी भक्ताची वाट पाहणारा एक देव आहे, तो पांडुरंग परमात्मा. त्याची भक्ती करा महाराज, त्याचं नामचिंतन करा. आणि म्हणून देव त्याला भेटायला गेला कुर्मदासाला. बरोबर ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज आणि सावता महाराज बरोबर घेतलंय. देव जेव्हा तुम्हाला भेटायला येईल तेव्हा एकटा येणार नाही महाराज. तो बरोबर ज्ञानाला बरोबर आणेल, नामाला बरोबर आणेल आणि भक्तीला बरोबर आणेल. ज्ञानरूपी ज्ञानेश्वर महाराज, नामरूपी नामदेव महाराज आणि भक्तिरूपी सावतोबा महाराज. म्हणून ज्ञान, नाम आणि भक्ती या सहित देव तुम्हाला भेटायला येईल. परंतु ज्या दिवशी तुम्हाला देवाकडे जाण्याचं सामर्थ्य राहणार नाही त्या दिवशी देव तुम्हाला भेटायला येईल. आणि म्हणून या ठिकाणी धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा विठोबा रघुमा.